श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. सुप्रभातम. नमस्कार. सिया ऑफिशियलवर आपले सुस्वागतम. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. आज आपण महाभारतातल्या पहिल्या खंडातल्या आदिपर्वातले शकुंतलोपाख्यान पर्व पुढे वाचायला सुरुवात करूया. काल आपण वाचत होतो की शकुंतला राजा दुष्यंतला विनवीत होती की तू माझा त्याग करू नकोस. यावर आज आपण वाचूया दुष्यंत राजा शकुंतलेला काय म्हणाला ते. आता आपण पुढे वाचूया. दुष्यंत म्हणाला, शकुंतले, मला तुझ्यापासून पुत्र झाला याची मला कसलीही आठवण नाही. बायका खोटे बोलण्यात अगदी तरबेज असतात. तुझ्या बोलण्यावर कोण विश्वास ठेवील. दयामाया नसलेली कुलटा मेनका ही तुझी आई. निर्माल्य टाकून द्यावा त्याप्रमाणे हिमालयाच्या पठारावर तिने तुला टाकून दिली. ही झाली तुझ्या आईची हकीकत. मूळचा क्षत्रिय असून ब्राह्मण होण्यासाठी जीव टाकणारा आणि अखेर कामासक्त झालेला निष्ठुर विश्वामित्र हा तुझा पिता. तुझी आई मेनका ही साऱ्या अप्सरामध्ये पहिल्या प्रतीची आणि तुझा पिता साऱ्या महर्षीमध्ये अग्रेसर या असल्या थोर आईबापांची तू मुलगी. पण एखाद्या वैरिणीप्रमाणे का बोलते आहेस, ज्यांच्यावर कोणीही कधीही विश्वास ठेवणे शक्य नाही असले शब्द उच्चारताना आणि विशेषतः माझ्यासमोर उच्चारताना तुला लाज कशी वाटत नाही. सर्व महर्षीमध्ये अग्रगण्य असा तो महर्षी विश्वामित्र कुठे. अप्सरामध्ये अग्रगण्य अशी ती अप्सरा मेनका कुठे. आणि तापसीचा केवळ वेश धारण करणारी तुझ्यासारखी असली नीच स्त्री कुठे. हा तुझा मुलगा अगदी लहान वयात आहे असे तू म्हणतेस, पण हा इतका थोराड आणि दणकट कसा. इतक्या लहान वयात देवदाराच्या सोटासारखा हा इतका उफाड्या कसा. तुझी जातकुळी अगदीच खालची आहे आणि तू एखाद्या बदफैली बाईप्रमाणे बोलत आहेस. मेनका मदन संतप्त झाली. ती मनसोक्त वागली आणि तुझा जन्म झाला. वनवासिनी, तू जे काही बोललीस त्यातले अवाक्षरही मला माहीत नाही. मी तुला ओळखत नाही. वाटेल तिकडे तू निघून जा. शकुंतला म्हणाली, राजा, दुसऱ्याचा दोष मोहरी एवढा क्षुद्र असला तरी तो तुझ्या डोळ्यात खुपतो, पण तुझा स्वतःचा अपराध बेलफळा एवढा मोठा असला आणि तो तुला दिसत असला तरी न दिसल्यासारखे तू करीत आहेस. मेनकेची गणना देवांमध्येच होते आणि देव देखील तिच्या सहवासाला भुकेलेले असतात. दुष्यंता, तुझ्या जन्मापेक्षा माझा जन्म श्रेष्ठ आहे. राजा, तू हिंडतोस पृथ्वीवर, माझा संचार आहे अंतरिक्षात. मेरू पर्वत आणि मोहरी यांच्यामध्ये जेवढे अंतर आहे तेवढेच माझ्यात आणि तुझ्यात आहे. इंद्र, कुबेर, यम आणि वरुण या साऱ्यांच्या भवनामध्ये प्रवेश करण्याची मला मोकळीक आहे. माझा प्रभाव पाहायचा आहे का तुला? पहाच मग. तू एवढा निष्पाप अलौकिक व्यवहारातला एक दाखला देऊन माझे म्हणणे तुला स्पष्ट करून सांगते. मी हे द्वेषबुद्धीने करीत आहे असे समजू नकोस. मला फक्त जगाची रीत सांगावयाची आहे. माफ कर मला. कुरूप मनुष्य जोवर आरशात आपले तोंड बघत नाही तोवर आपण दुसऱ्यांपेक्षा कितीतरी अधिक देखणे आहोत असे त्याला वाटत असते. पण आरशात एकदा का त्याने आपला विद्रूप मुखडा बघितला म्हणजे दुसऱ्यातला आणि आपल्यातला फरक त्याच्या ध्यानात येतो. जो मनुष्य खराखुरा रूपसंपन्न असतो तो कधीच दुसऱ्याची हेटाळणी करत नाही, पण बाष्कळपणाने अर्वाच्य बडबड करण्याची सवय असलेला मनुष्य दुसऱ्याची हसत ते हेटाळणी करतो. माणसे कधी चांगले बोलतात तर कधी वाईट बोलतात, पण डुक्कर ज्याप्रमाणे फक्त विष्ठाच भक्षण करतो त्याप्रमाणे बेजबाबदार मूर्ख माणूस फक्त वाईट बोलणे एवढेच उचलतो.
त्याच्या उलट प्रज्ञावंत पुरुषाची रीत असते, त्याच्याही कानावर इतरांचे चांगले वाईट शब्द पडत असतात. पण दूध आणि पाणी यांच्या मिश्रणातून हंस ज्याप्रमाणे नेमके दूध तेवढेच काढून घेतो, त्याचप्रमाणे प्राज्ञ पुरुष जे शब्द शुभ असतात तेवढेच स्वीकारतो. दुसऱ्याची निंदा करण्यात सज्जनाला मरणप्राय वेदना होतात, उलट दुर्जनाला हर्षाच्या उकळ्या फुटतात. वडीलधाऱ्या माणसांना नमस्कार केला पाहिजे, सालस माणसांना खराखुरा आनंद होतो. उलट सज्जनाची टवाळी केली म्हणजे दुर्जन हर्षाने बेभान होतो. आपल्या स्वतःच्या वैगुण्याची जाणीव ज्यांना नसते अशी माणसे दुसऱ्यांची वैगुण्ये हुडकून काढीत अगदी सुखाने जगतात. ज्या बाबतीत सज्जनांची यांची निंदा करावयास पाहिजे, त्या बाबतीत ते उलट सज्जनांची निंदा करीत राहतात. आपण स्वतः नीच असता दुसरी एखाद्या माणसाने सज्जनालाच दुर्जन म्हणावे, या परती हास्यास्पद गोष्ट जगात दुसरी कोणती नसेल. सत्यधर्मापासून भ्रष्ट झालेला माणूस क्रोधाच्या तडाख्यात सापडला म्हणजे चिडलेल्या विषारी सापाची भीती वाटते. त्याप्रमाणे धर्मनिंदक नास्तिक देखील त्याचा धसका घेतो. मग श्रद्धाळू आस्तिकाची गोष्टच बोलावयास नको. आपल्याला सर्वस्वी अनुरूप असलेल्या पुत्राला जन्म देऊन जो त्याला मानावयास तयार होत नाही, त्याचे सारे वैभव देव धुळीस मिळवतो आणि त्याला चांगली गती प्राप्त होत नाही. कुळाची आणि घराण्याची प्रतिष्ठा पुत्रावर अवलंबून असते, असे वाडवडील म्हणत आले आहेत. पुत्राविषयीचे कर्तव्य हे सर्व कर्तव्यामध्ये श्रेष्ठ असते. एवढ्यासाठी पुत्राचा कधीही त्याग करू नये. पुत्राचे 5 प्रकार मनूने सांगितले आहेत. 1. आपल्या स्वतःच्या पत्नीपासून जन्मलेला आणि बाकीचे 4 परस्त्रीपासून जन्मलेले. एखादा मिळाला असेल, एखादा धन देऊन घेतलेला असेल, एखाद्याच्या स्वतःच्या पुत्राप्रमाणे प्रतिपाळ केलेला असेल आणि एखाद्याने उपनयन इत्यादी संस्कार केले असतील. हे 4ही पुत्र परस्त्रीपासून जन्मलेले असले तरी स्वतःच्या पुत्रांसारखेच असतात. पुत्र पित्याची धर्मकीर्ती वृद्धिंगन करतात. ते त्याच्या मनाला संतोष देतात. नदातून पैल तीरावर येणाऱ्या धर्मार्थ नौकेप्रमाणे ते असतात. नरकापासून ते पित्याचा बचाव करतात. राजा, तू पृथ्वीवरील राजामध्ये अग्रगण्य आहेस. या आपल्या पुत्राचा त्याग करणे तुला शोभत नाही. स्वतःचे रक्षण तर तुला केलेच पाहिजे, पण सत्यधर्माचेही रक्षण तुला केले पाहिजे. राजेंद्रा, कपटाने वागणे तुला शोभत नाही. 100 विहिरी बांधण्यापेक्षा एक तळे बांधणे चांगले. 100 तळी बांधण्यापेक्षा एक यज्ञ करणे चांगले. 100 यज्ञांपेक्षा एक पुत्र चांगला आणि 100 पुत्रांपेक्षा सत्य श्रेष्ठ. 1000 अश्वमेध यज्ञ आणि सत्य तराजूच्या पारड्यात घालून जोखले तर 1000 अश्वमेध यज्ञांपेक्षा सत्यच वरचढ ठरेल. सर्व वेदांचे अध्ययन केले आणि सर्व तीर्थांमध्ये स्नान केले तर कदाचित सत्याची बरोबरी होईल किंवा होणारही नाही. सत्यासारखा दुसरा धर्म नाही. सत्यापेक्षा श्रेष्ठ या जगात दुसरे काहीही नाही आणि सत्यापेक्षा भयंकर दुसरे काहीही नाही. राजा, सत्य हे परब्रह्मच आहे. सत्य हा सर्वश्रेष्ठ आचार आहे. या सर्वश्रेष्ठ आचाराचा त्याग करू नको. तुला नेहमीच सत्याची जोड लाभू दे. पण तू जर असत्याची कास धरलीस आणि पूर्वी स्वतःला बोललेल्या शब्दांवर तुझा स्वतःचाच जर विश्वास नसेल तर ही पहा, मी निघाले. तुझ्यासारख्यांशी कसलाही संबंध नको. दुष्यंता, तुझ्याखेरीज देखील हा माझा पुत्र पर्वतश्रेष्ठांनी भूषित असलेल्या आणि 4ही दिशांना सागरांनी वेढलेल्या पृथ्वीचे राज्य करील.
आज आपण इथे थांबूया. याची पुढची कथा आपण उद्या वाचूया. माझ्या सिया ऑफिशियलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आत्ताच सबस्क्राईब करा आणि दररोज महाभारत कथा ऐकण्याचा आनंद अवश्य घ्या. बाजूच्या बेलवर क्लिक करून लाईक करायला विसरू नका. शेअर करा, कमेंट करा आणि राधे राधे लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.